भगवंत करी जनी केरवाये चक्रपाणी, भगवंतानी कचरा भरावा आणि नेऊन टाकावं एवढा जनाबाईचा अधिकार. खूप जनाबाईचा अधिकार म्हणून भगवंत जनाबाईच्या सोबत काम करू लागायचे. जनाबाई जर दळण दळायला बसली तर जनाबाईनं पुढे म्हणावं आणि भगवंतानं मग मागे म्हणायचं. जनाबाई सकाळी दळण दळायची, दळण दळू लागली की मग भगवंतानी दळण दळू लागण्याकरता यावं आणि जनाबाई पुढे बोलूया म्हणे आणि भगवंतानी मागे म्हणावं. जनाबाई म्हणायची, पंढरी माझे माहेर साजली, ओविया कांडणी गावो के ते. देवानी तसंच म्हणावं, राई रखमाबाई सत्यभामा माता. देवी म्हणायची, राई रखमाबाई सत्यभामा माता. जनाबाई म्हणे, देवा राई रखमाबाई ह्या आमच्या माता ठीक आहे, तुमच्या कशा काय? म्हणजे ते प्रेम स्वरूपा भक्ती होती. देवानी मग जनाबाईनं पुढे म्हटलं की देवानं तसंच जातं फिरवायचं आणि तसंच म्हणू लागायचं. बरं का, जनाबाई सोबत सर्व कामं तो भगवंत करू लागत होता. एक दिवसचा प्रसंग, जनाबाई सोबत सर्व कामं करू लागण्याकरता आलेला तो देव जगाचा मालक. सर्वांना कथाभाग माहित आहे, कथा सांगून मी वेळ घेत नाही, पण मला सिद्धांत मांडायचा आहे, अभंगामध्ये प्रवेश करायचा आहे, म्हणून आपण कथेचा त्या ठिकाणी अभाव पाहतो. जनाबाईकडे आलेला तो भगवंत एक दिवशी जनाबाईनं सुंदर स्वयंपाक केलेला आहे. देवानी तिथंच जेवण केलं. देव जेवणी तृप्त झाले, दास जनीने विळे दिले. जनाबाईनं जेवण दिलं, विडा दिला आणि भगवान परमात्मा तिथंच मुक्कामाला थांबले. थांबल्यानंतर त्या ठिकाणी अंगावरचा शेला, अंगावरचे दागिने काढून ठेवले आणि तिथंच झोप लागली देवाला. अशी कथा आहे बरं का. तेव्हा भगवंत झोप लागलेली आहे. इकडे अरुणोदय झालेला आहे, ब्रह्ममुहूर्ताची वेळ जवळ झाली. सर्व ब्राह्मण साधू बळवे सर्व गोळा झालेले आहेत आणि भगवंताला विनवणी करतात. काय म्हणतात? उठा अरुणोदय प्रकाश झाला, घंटा गजर गरजीनला, हरीचा वगळा सुरू झाला, काकड आरती समयाचा, महाद्वारे वैष्णव जन पूजा सामग्री घेऊन आले द्यावे यासी दर्शन. बंदी जन